कुडावा गावामध्ये 128वी जयंती सोहळा तुम्ही साजरा करत आहात. एकदा या ठिकाणी जमलेल्या महिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ते आजही आमचं संघटन थोडंसं ग्रेट आहे आणि जास्त आहे आणि शक्य झाल्याचे उन्हात बसलेले आहेत मागे, त्यांनी जर पुढे आला तर थोडंसं मलाही बरं वाटेल. रमाई तर आपल्याला ऐकायचीच आहे, पण त्याआधी काही महानायकांचं आपण स्मरण करूया आणि मग आपण मूळ व्याख्यानाकडे जाऊया. बघा, हा समाज कृषी तंत्रावर चालतो, हा देश कृषी तंत्रावर चालतो, पण कृषी तंत्राची निर्मिती जिने केली ती आदर आणि निवृत्ती. यानंतर गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा आणि देशाला क्रांतीचा संदेश दिला, पण त्यांच्या मागे संयमाचा महामेरू बनून उभी ठाकली ती राणी यशोधरा. यानंतर एक स्त्री पुढे येते आणि 13व्या शतकात जेव्हा महिला मुक्ती महिला क्रांती या शब्दांनी जन्मही घेतला नव्हता, तेव्हा स्त्री पुढे येते आणि ती म्हणते की डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईनवी. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईनवी, जनी म्हणे केसवा होऊन तुझी वेसवा, चंद्रभागी तिने मांडियेला पाल मनगटावरी तेल घाला करू. मला जे काम करायचं ते करण्यासाठी मी पुढे जाते. मला कुणाला हिंमत असेल, धमक असेल अडवण्याची तर त्याने चंद्रभागेच्या तीरावर येऊन भेटा, असं म्हणणाऱ्या पहिल्या महिला संत श्रेष्ठ जनाबाई. एक आई जिने आपल्या दातृत्वानं, कर्तृत्वानं, मातृत्वानं एक नाही तर तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिल्या, त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. हा समाज ज्यावेळेस अज्ञान, अंधकार आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडला होता, तेव्हा क्रांतीची लाट होऊन आल्या त्या अहिल्याबाई होळकर. डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामगिरीची कबर खोदली खरी, पण त्यामागे पोलादी पंख बनून उभी टाकली ती माता रमाई, जिने 3 गोळे आपल्या मातीत मिसळले, पण आपल्या संसाराच्या चटक्यांनी भाजून निघाली, पण त्या संसाराच्या चटक्यांची झळ बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला लागू दिली नाही, ती त्यागमूर्ती माता रमाई. आणि ज्यांच्यामुळे पहिली महिला पत्रकार तानुबाई बिर्जे घडल्या, ज्यांच्यामुळे पहिली समाजसेविका मुक्ता साळवे घडल्या, ज्यांच्यामुळे पहिली विद्रोही लेखिका ताराबाई शिंदे घडल्या, ज्यांच्यामुळे फातिमा बीबी शेख पहिल्या मुस्लिम मुख्याध्यापिका झाल्या, आणि ज्यांच्यामुळे आज अगदी मी तुमच्या समोर उभी राहण्यास लायक बनले, आणि ज्यांच्यामुळे आज माझ्या आया बहिणी आणि छोट्या छोट्या मैत्रिणी शिक्षण घेऊन पुढे जात आहे, सगळे पदक्रांत करत आहे प्रत्येक क्षेत्र, त्या सावित्रीबाई फुले. या इथे सर्व महानायकांसाठी त्या जोरदार टाळ्यांचा गजर करायचा. आपण या महानायकांची नावं घेतली. आता तुम्हाला वाटत असेल आपल्या मुलीने जिजाऊ व्हावं, आपल्या मुलीने अहिल्याबाई व्हावं, आपल्या मुलीने सावित्रीबाई व्हावं आणि क्रांती घडवावी. इव्हन काही असं वाटतं आपल्या मुलीने कल्पना चावला सारखं व्हावं, सायंटिस्ट व्हावं, अगदी ते काला वाटत असतं. पण कुणालाच वाटत नाही की आपल्या मुलीनं रमाई व्हावं. वाटतं का रमाई व्हावं आणि रमाईसारखे काबाड कष्ट तिच्या वाट्याला यावं? किती जणींना वाटतं की आपल्या मुलीने रमाई होऊन तिनं काबाड कष्ट करत राहावं? नाही वाटत. का वाटत नाही माहित आहे का? कारण रमाई होणं सोपं नाहीये. रमाईचा फोटोला हार घालणं सोपं आहे, रमाईची जयंती साजरी करणं सोपं आहे, रमाईवर भाषण करणं सोपं आहे, रमाईची मिरवणूक काढणं सोपं आहे, पण रमाई होणं अत्यंत अवघड आहे. कारण रमाई व्हायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्या अंगी निस्वार्थीपणा भिनवावा लागेल, प्रचंड त्याग करण्याची हिंमत अंगात आणावं लागेल, आणि सगळ्यात महत्वाचं दुसऱ्याचं भविष्य घडवण्याचं शौर्य अंगी भिनवावं लागेल, तर आपल्याला रमाई होता येईल. बघा, रमाईचा जर इतिहास पाहिला तर चिमुरडीने सांगितलं वणंदा गावची ती रमाई अगदी साधारण तुमच्या आमच्यासारख्या त्या काळामध्ये जशी परिस्थिती असावी तशी एक बहुजन समाजातील घरची परिस्थिती असलेल्या घरात तिचा जन्म झाला. आई घरकाम करायची, काबड कष्ट करायची, शेण गोळा करून त्याच्या गोऱ्या करून त्या विकायचं काम करायची, वडील बंदरातून माशाची टोपली बाजारपेठेत नेण्याचं छातीफोड काम करायचे. अशा घरात जन्मलेली रमाई. आता ही रामू अगदी 7 वर्षाची होती तेव्हा ती आईला घरकामात मदत करायची, प्रत्येक कामात मदत करायची. आणि तुम्ही लहानपणी असाल तर आयांना अर्ध काम आयांचं वाटून तुम्ही घेतलेलं असेल, तशी ती रामू सुद्धा करायची. पण वयाच्या 7व्या वर्षी, फक्त 7 वर्षाची असताना तिच्या डोक्यावरनं मायेचं छत्र हरवलं आणि तिची आई गेली. आईचं निधन झालं. आईनं वडिलांची आणि 2 लहान भावंडांची, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं, 2 लहान भावंडांची जबाबदारी या छोट्याशा 7 वर्षाच्या चिमुरड्यावर टाकून आईनं डोळे मिटले. अगदी वर्षभर होतं न होतं ही सगळ्या घरातलं स्वयंपाक असेल, धुणं असेल, भांडी असेल, घराची सगळी कामं रमाई करायला लागली, ती छोटी रामू करायला लागली. फक्त 7 वर्षाची. विचार करा, 7 वर्षाच्या मुलींना आम्ही व्हॅनमध्ये बसवायला जातो शाळेमध्ये सोडण्यासाठी, तिच्यावर सगळी जबाबदारी त्या काळात पडली. वर्ष होतं न होतं पत्नीच्या दुःखाने म्हणा आणि छातीचा आजार जडून वडिलांचंही निधन होतं, आणि वडील सुद्धा छोट्या गौऱ्या आणि शंकाची जबाबदारी रामूवर सोडून त्यांचंही निधन होतं. एका मुलीच्या पाठीवरनं, डोक्यावरनं मायेचा हात तर आधीच गेला होता, आता वडिलांचा पाठीवरचा कणखर हात आधारही गेला. आता त्या मुलीनं काय करायचं? तर अनेक ग्रंथामध्ये सांगितलंय की ती रडली नाही, ती धीर गंभीर राहिली. तर धीर गंभीर का राहिली?
बघा, या महानायकांचं एक वैशिष्ट्य आहे की जिजाऊपासून आपण बघत आलो, ह्या ना रडणाऱ्या नाहीये, ह्या लढणाऱ्या आहे. परिस्थितीला लढायला लावणाऱ्या या महिला आहेत. तर त्या स्वतःचे अश्रू, स्वतःचं दुःख सगळं बाजूला सारून त्या दोन गौरा आणि शंकरचे अश्रू पुसण्यात आणि त्यांची जबाबदारी उचलण्यात ही धीर आणि गंभीर राहिली. आता त्यानंतर तिचा प्रवास सुरू होतो मुंबईकडे. आता हा प्रवास फक्त रमाईचा एकटीचा होता का? नव्हता. तो एक त्यागाचा प्रवास होता, एक मातृत्वाचा अखंड प्रवास होता आणि इतिहासाला कलाटणी देणारा प्रवास सुरू झाला होता. आता मुलीनं सांगितलं तिचं लग्न कसं झालं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढच्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा देणार होते. ते 9वीत होते, 14 वर्षाचे झाले होते. त्यांच्यासाठी मुली बघण्याचा कार्यक्रम चालू होता. इकडे म्हणजे रमाईबद्दल समजतं. रामूच्या घरी ज्यावेळेस स्थळ घेऊन येतात तर त्यावेळेस रामूला काही प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर ती देते. ती फक्त अनाथ आहे म्हणून सुभेदार बाबांनी तिला निवडलेलं नव्हतं, तर तिच्यात काहीतरी त्यांनी गुण पाहिले. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावर जे तेज होतं, तिच्या वाणीमध्ये जी मृदुता होती, त्यावरनं तिच्या त्यागाची किंवा ती आपल्या मुलाला चांगलं सांभाळू शकेल ही जाणीव रामजी बाबा सुभेदार यांना झाली. तेव्हाच त्यांनी रमाईला होकार दिला. आता त्यासाठी मग त्यांना खटला चालवावा लागला, त्यांच्यावर खटला चालवला गेला, त्यांना आर्थिक दंड भरावा लागला, पण दंड भरून त्यांनी सूड म्हणून रामूला स्वीकार केलं. आता रमाई म्हणजे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी एवढीच ओळख आहे का? तर माझ्या दृष्टीनं मी जी रमाई वाचली त्या रमाईतून ती एक कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. बघा, आज आपण ओरडतोय, सगळीकडे सोशल मीडियावर बघतोय, कुटुंब उद्ध्वस्त होत चालली आहे, कुटुंब भ्रष्ट होत चालली आहे, भविष्यात विवाह संस्था टिकेल की नाही हे टेन्शन लोकांना येत आहे अगदी. पण जर आपण व्यवस्थित रीतीने रमाई अभ्यासली तर आपल्याला लक्षात येतं कुटुंब व्यवस्था कशी टिकवायची. आता सुंदर उदाहरण रमाई आहे. बघा, लग्न झालं, बरं लग्न अशा घरामध्ये झाले असते की जेमतेम परिस्थिती. त्या घरामध्ये सुभेदार बाबा होते, वडीलधारे सासरे, सावत्र सासूबाई होती जिजाबाई, त्यानंतर सुभेदार बाबांची अपंग बहीण तीही त्यांच्याच घरी राहत होती, मीराबाई अपंग होत्या. त्यांचं खाणं पिणं धुणं नाणं सगळं रमाईला करावं लागत होतं. तिने ते स्वखुशीनं केलं. आनंदराव आंबेडकर होते, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई होती. म्हणजे एकत्रित सामूहिक कुटुंब होतं आणि या सामूहिक कुटुंबाची जबाबदारी रमाईनं अतिशय चांगल्या पद्धतीनं पेलली. आता कधीतरी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी जावं लागलं, अनेक प्रसंग आले, त्यांना नोकरीसाठी बाहेरगावी राहावं लागलं, घरी राहणारा माणूस ते नव्हते. मग या सगळ्या प्रसंगामध्ये रमाई घरी होती. जर आज रमाई असती तर तिने लगेच तार केली असती. तुमच्या बापाचं करायचं, तुमच्या आईचं करायचं, त्यातल्या त्यात तुमच्या अपंग आत्याचं सुद्धा मीच करायचं का म्हणून करायचं. बरं, घरची परिस्थिती जेमतेम, खूप पैसा पाणी नाही, जेमतेम आर्थिक परिस्थिती, त्यात घरात दुःख होते, आजारपण होते, हे सगळं काढताना रमाईला फोन केला असता, तार पाठवली असती, बाबासाहेबांना सांगितलं असतं मला जमणार नाही, या आणि आत्ताच्या आत्ता घेऊन जा. तिकडे गायकवाडांच्या इथे तुम्हाला चांगली मान सन्मानाची नोकरी आहे, मस्त छोटंसं 1 RK घर घेऊया आणि छान दोघं राजा राणीचा संसार करूया. जमलं नसतं का बरं रमाईला? सहज साधं सोपं होतं, जमलं असतं ना. पण रमाईनं जर ते केलं असतं तर आज तुम्ही आम्ही इथे असू का? नसतो. म्हणजे बघा, कुटुंब व्यवस्था कशी टिकवायची याचं सुंदर उदाहरण रमाई आहे. कारण जुने लोक म्हणतात की सासरघर एक शेत आहे, त्याला जर पाणी दिलं तर ते पिकतं आणि पाणी जर थांबवलं किंवा जर त्या घरातली महिलेनं ठरवलं की त्या शेताला पाणी द्यायचं नाही तर ते घर सुकून जातं, वाळतं. रमाईनं या कुटुंबाला आयुष्यभर पाणी दिलं आणि म्हणूनच ते कुटुंब व्यवस्था टिकून राहिली. आज आपण बघतो मुली लग्नाला आलेल्या आहेत, मुलगी बघायला गेलं किंवा साधी चर्चा जरी झाली तर आपल्याला मुलींच्या अटी आधीच समजल्या जातात. सगळ्यात पहिली अट आजकाल टाकल्या जाते की एकतर मुलगा एकुलता एक हवा, नणन बिनन ते भाऊजाई जाऊ बिऊ ही भानगड नको, काय पाहिजे? एकुलता एक पाहिजे. बरं, दुसरी जबाबदारी एकुलता एक मुलगा असल्यावर येते, काय? एकुलता एक आहे म्हणजे मग आई वडिलांची वाटणी होऊ शकत नाही, ते दीर जामाकडे जाऊ शकत नाही, आपल्यालाच ते सांभाळायला की हे त्यावेळेस विसरतात. पण ज्यावेळेस सांभाळायची जबाबदारी येते त्यावेळेस काय म्हणतात? सासू सासरे नको, नोकरीच्या घरी आपण दोघं राहूया, त्यांना काय द्यायचं पैसा पाणी पाठवून देऊया. नशीब आपलं कमीत कमी अजून तरी आपले आई वडील वृद्धाश्रमात जात नाही. बरं, एवढ्या सगळ्या रिक्वायरमेंट असताना सुद्धा लग्न झाल्यावर आजकाल मराठवाड्यामध्ये अशी अवस्था आहे की मुलीच्या आईंपेक्षा मुलाच्या आयांना जास्त टेन्शन आहे. बरोबर आहे की नाही? की एकतर मिळते की नाही की सगळ्यात पहिला प्रश्न आहे. जर 12वा बसणारा मुलगा असेल तर मिळते की नाही की. दुसरी गोष्ट आहे, मिळाली कशी बशी तर टिकते की नाही की. टिकली तर टिकली, नाही तर कधी जाते आणि काय जाते. म्हणून सगळी हंजी करायला आम्ही रेडी आहे, फक्त लग्न व्हायची वाट बघतोय. म्हणजे मुलीच्या आईंपेक्षा मुलांच्या आयांना जास्त टेन्शन आहे. मग आता आपण सांगा, या ठिकाणी मला म्हणायचं नाहीये की तुम्ही अगदी रमाई सारखं वागा, रमाई इतकंच कष्ट करा, त्याग करा, बिलकुल नाही. रमाई व्हा असं म्हणायचंच नाहीये.
पण रमाईची जी जाणीव होते कुटुंब व्यवस्थेची, जी जबाबदारीची जाणीव होते, त्यातली 10% जरी जाणीव आपल्या मुलींनी घेतली तरी सुद्धा मला वाटतं की ते कुटुंब त्या आनंदानं आणि स्वतःचा आनंद सांभाळून त्या आनंदाने ते कुटुंब सांभाळू शकतात. बघा, बाबासाहेब BA पास झाले आणि त्यांना बडोद्याच्या गायकवाडांकडे चांगली माना सन्मानाची नोकरी मिळाली. आणि अजून एक वार्ता आनंदाची घरामध्ये आली की बाबासाहेबांना मुलगा झाला. आता मुलाचं नाव काय ठेवायचं? छोट्या चिमुरडीने तुम्हाला सांगितलं की सुभेदार बाबा बोलले की नाव ठेवायचं यशवंत, पण डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं नाव काय ठेवायचं? यशवंत. बाकीचे अनेक नाव आले, माधव आलं, गोपाळ आलं, कृष्ण आले, अनेक नावं त्या ठिकाणी आले, पण बाबासाहेबांना विचारल्याबरोबर त्यांनी एकच नाव घेतलं, काय? यशवंत. आता रमाईने विचारलं यशवंत नाव का घेतलं, हेच नाव तुम्ही का घेतलं, दुसरं कुठलंच नाव तुम्ही का नाही घेतलं? तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी रमाईला गोष्ट सांगितली यशवंत नावाची. मग त्यांनी आपले गुरु महात्मा फुले आणि सावित्रीबाईंची गोष्ट सांगितली. काय सांगितलं? तर बाबासाहेबांनी रमाईच्या पुढे त्यांनी सांगितले की ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांना 20-22 वर्ष झाले मुलबाळ होत नव्हतं. आता मुलबाळ होत नाही तर गोविंदरावांना, ज्योतिबांच्या वडिलांना जरा टेन्शन आलं, एक तरी वारस पाहिजे, खानदानाला कोणीतरी पुढे नेणारं पाहिजे. म्हणून त्यांनी ज्योतिबांना वारंवार सांगितलं की बाबा दुसरं लग्न कर, पण ज्योतिबा काही ऐकायला तयार नव्हते. सत्यशोधक लोकांना नमवणं एवढं सोपं नाही. मग त्यांनी ठरवलं की सावित्रीला तयार करून त्यांनी कसं सावित्रीला तयार केलं. सावित्री काही कर आणि ज्योतिबाला दुसऱ्या लग्नासाठी तयार कर. आता सावित्री तयार झाली, पण ती तयार कसं करणार? तर काय केलं, गोविंदरावांनी घरात बैठक बसवली, मीटिंग बसवली. त्या मीटिंगला सावित्रीबाईंचे वडील, सावित्रीबाईंचे भाऊ, नातेवाईक सगळे बोलवले, आपले काही नातेवाईक जमा केले आणि त्या ठिकाणी ज्योतिबांच्या समोर प्रस्ताव मांडला. काय प्रस्ताव मांडला? तर बघा, ज्योतिबा तुम्ही काय करा, दुसरं लग्न करा. आणि आम्ही म्हणत नाही की तुम्ही सावित्रीला सोडून द्या. अहो, तुमच्या दुसऱ्या लग्नानं जर मूलबाळ झालं तर ते थोरली या नात्यानं सावित्रीचंच मूल असणार आहे, तर काय हरकत आहे तुम्हाला लग्न करायला? अशा 4 माणसांनी समजूतदारीचं बोलणं केल्यावर ज्योतिबा म्हणाले, काय म्हणाले माहितीये का, जर तुम्ही मला मूलबाळ होत नाही म्हणून माझं दुसरं लग्न करताय, याचा अर्थ आपण एक काम करूया, सावित्रीचं दुसरं लग्न करूया आणि सावित्रीला जे मूलबाळ होईल ते थोरला या नात्यानं माझंच राहणार आहे. तर काय हरकत आहे तुम्ही मला सौत आणायला? एक बाई जर 2-2, 3-3 सवत आणत असेल तर एक माणूस एक सौता का आणू नये? म्हणजे बघा, त्या काळी काय विचार ज्योतिबांनी दिला होता तो ते डॉक्टर बाबासाहेब रमाईला सांगताय. पुढे ते अजून एक सांगतात की बाया सती जातात ना, तर त्याच्या मागे कारण काय दिली जातात, तर पतीच्या प्रेमापोटी बाई सती गेली. मग महात्मा फुले त्या लोकांना विचारतात, असा एकही माईचा लाल जन्माला आला नाही की बाबा त्याचं बायकोवर प्रेम असावं आणि त्याने सता जावं. म्हणजे सता आणि सौता हे मराठी वाङ्मयाला शब्द महात्मा फुलेंनी दिलेला आहे आणि बाबासाहेब त्यांच्या विचारांचे वारसदार आहेत. मग ते म्हणतात की आज जोडप्याला मुलबाळ होत नाही तर त्यांनी आपल्याच महिला आणि बाल हत्या प्रतिबंधक गृहातील एक बाई असते काशीबाई नावाची विधवा, तिचं मूल दत्तक घेतात आणि त्याला मोठं करतात आणि त्याला डॉक्टर करतात. आपण सुद्धा आपल्या यशवंताला महात्मा आणि सावित्रीबाई यांच्यासारखं डॉक्टर करूया आणि पुढे खूप खूप शिकूया. ते स्वप्न रंगवत असतात. त्या ठिकाणी होतं असं की डॉक्टर बाबासाहेब बडोद्याला नोकरीसाठी निघून जातात. इकडे रमाईवर जबाबदारी पडते आणि सोबतच घरात सुभेदार बाबा असतात, तेही जबाबदारी घेत असतात. पण दुर्दैवानं सुख छान चाललेलं असतं, सुखाचा संसार खुललेला असतो, सगळा आनंदी आनंद असतो. त्यातच एक महत्वाचं विघ्न पडतं, तर ते म्हणजे सुभेदार बाबा आजारी पडतात. आता मृत्यू दारात उभा आहे म्हणून मग लगेच डॉक्टर बाबासाहेबांना बडोद्याला तार पाठवली जाते आणि बाबासाहेबांना तातडीनं बोलवून घेतलं जातं. आता ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब येतात बडोद्यावरनं, तर त्यावेळेस सुभेदार बाबा शेवटच्या क्षणी सगळ्यात पहिला हात ते मुलाचा नाही आपल्या सुनेचा घेतात हातामध्ये आणि सुनेला म्हणतात, काय म्हणतात की या आग लागलेल्या काळजाला सांभाळ पोरी, या आग लागलेल्या काळजाला सांभाळ पोरी, मला माझ्या भिवाला ह्या देशाचं हा नवीन देश घडवताना बघायचं होतं, मला माझ्या भिवाला हा नवीन भारत घडवताना बघायचं होतं, जाती अंताच्या बेड्या तोडणारा लढवय्या सेनापती म्हणून बघायचं होतं, गुलामगिरीची कबर खोदणारा लढवय्या होताना बघायचं होतं. बघा, सुनेवर तेवढा विश्वास ते ठेवतात आणि मग आपल्या मुलाकडे वळतात आणि मग मुलाला सांगतात की भीमा, लढाईकडे पाठ फिरू नको, अंधाराची गय करू नको, लढाईकडे पाठ फिरवू नको, अंधाराची गय करू नको. हा समाज हे लोक तुला सूर्य म्हणतील, क्रांती सूर्य म्हणतील, महासूर्य म्हणतील, कारण तुझ्या क्रांतीचा हा दीन दुबळा समाज डोळ्यात पाणी आणून वाट बघत आहे. आणि हे दोघांनाही सांगून ते अखेरचा श्वास घेतात. पुढे 6 महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना
अमेरिकेला जाण्याची संधी मिळते आणि त्यावेळी रमाई दुसऱ्या मुलाच्या वेळेस गरोदर असते. आता बघा, एक 4-5 महिन्याची गरोदर स्त्री आहे, नवरा परदेशात चाललेला आहे, घरात करता असा पुरुष कोणी नाही, आनंदाला होते मात्र तेही आजारी असायचे. मग अशा अवस्थेमध्ये एक बाई रडली असती, मी इकडे तुमचं पोर पोटात घेऊन बसले आणि तुम्ही तिकडे अमेरिकेत निघाले. पण सासऱ्याला दिलेले शब्द होता, वचन होतं, त्या वादळाला थांबवण्याची हिंमत रमाईला केली नाही, ते वादळाला जाऊ दिलं. ते गेले इकडे, जवळजवळ रमाई बाळंत झाली. बाबासाहेब 4 वर्षासाठी अमेरिकेत गेलेले होते. रमाई बाळंत झाली, 1.5 वर्षाचा रमेश झाला आणि काही काळानं बघा, त्या काळामध्ये बाबासाहेबांचं शिक्षण चालू होतं, रामजी बाबा गेलेले होते, आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची झालेली होती. आता बरेच जण म्हणतात की सुभेदार बाबांची आर्थिक परिस्थिती जर आपण बघितलं तर आज आपल्याला समजा तुम्ही परदेशात मूल पाठवायचं शिक्षणासाठी, आपली धमक होते का परदेशात मुलाला किंवा मुलीला शिक्षणासाठी पाठवण्यासाठी? नाकी 9 येतात, सगळी प्रॉपर्टी विकूनही आज आपण पाठवू शकत नाही. त्या काळामध्ये सुभेदार बाबांनी आपल्या मुलाला अमेरिकेत पाठवलं होतं शिक्षणासाठी. म्हणजे परिस्थिती सुरुवातीला चांगली होती, परंतु नंतर काही काळानं परिस्थिती खालावली आणि या खालावलेल्या परिस्थितीमध्ये बघा, रमेश जन्माला येतो. 1.5 वर्षानंतर रमेश आजाराने त्याचं निधन होतं. आता एका आईचं पहिलं लेकरू निधन झालेलं होतं, तिचा आक्रोश चालू होता, रडत होती. तर त्यावेळेस आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले आणि त्यांनी तिला सांत्वनपर सांगितल्या काही गोष्टी आणि म्हणाले की आता तातडीनं बाबासाहेबांना तार पाठवायला हवी, कारण 1.5 वर्षाचं त्यांचं स्वतःचं पोटचं मूल गेलेलं आहे, त्यांना तातडीनं बोलवायला हवं. बघा, एक हवं नाही, बाबासाहेबांना निरोप धाडायचा नाही, बाबासाहेबांना याची काहीच माहिती द्यायची नाही. ते अत्यंत महत्वाचं काम करत आहे, ते शिक्षण घेत आहे आणि जर ही बातमी त्यांना कळाली तर ते सगळं सोडून परत येतील आणि जो काही आटापिटा आजपर्यंत आम्ही केलाय तो सगळं वाया जाईल. ती बाई पुढे होते आणि आपल्या मुलाला स्वतः माती देण्याचं काम करते. एका आईचं लेकरू ज्यावेळेस जातं आणि त्याला माती द्यावी लागते, किती दुःख असेल ते गणना होऊ शकेल का? अहो, आपल्या लेकराला साधा ताप आला तर रात्रभर जागा असतो, काळजाचा ठोका चुकतो आपल्या, किती सहनशीलता असेल त्या बाईमध्ये. बरं, त्याच्यानंतर बाबासाहेब परत येतात. नंतर इंदू नावाची एकुलती एक मुलगी त्यांना होती, अत्यंत देखणी, ती सुद्धा आजाराने मरण पावते, तिचंही पुन्हा दुःख. त्याच्यानंतर आनंदराव आंबेडकर जातात, त्यांचा मुलगा गंगाधर जातो. बाबासाहेबांना पुन्हा एक मुलगा होता गंगाधर नावाचा, तो सुद्धा आजारी असतो. आता गंगाधर तर इतका आजारी असतो म्हणतात जन्मापासूनच, तर अक्षरशः रमाई जर गंगाधर किंवा पाळणा शांत झाला, झोळी शांत झाली तर ती जाऊन चेक करायची त्याचा श्वास चालू आहे की नाही. धास्तावलेली आई, 2 लेकरं तिनं गमावलंय, 3रं लेकरू गमावते की काही धास्ती आहे तिच्या डोक्यामध्ये. पण दुर्दैवानं तिची ही भीती एक दिवस खरी ठरते आणि खरंच झोळी जी काही आहे ती हलण्याचं बंद होते. काही वेळानं रडण्याचा आवाज येत नाही, झोळी हलत नाही, म्हणून ती जाऊन बघते तर खरंच तिच्या गंगाधरचा श्वास थांबलेला असतो. या आईचा श्वास खरं तर तिथंच थांबलेला होता. 3 लेकरांच्या मरणानं ती अर्धी मरत गेलेली होती, पण तरी सुद्धा बघा ती पुन्हा उठते आणि उभी राहते. आता ज्यावेळेस बाबासाहेब बॅरिस्टर होऊन येतात, रमाईचं 4थं लेकरू असतं राजरत्न. बाबासाहेबांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या समोर वाढलेलं खेळलेलं ते लेकरू. आता हे जे लेकरू असतं तर त्यावेळेस याला या निमोनिया होतो राजरत्नाला. आता बघा, एकदा काय होतं की रमाई छोट्या राजरत्नाला बाहेर पाठवत नाही खेळायला आणि खेळायला बाहेर पाठवत नाही. त्यावेळेस होतं असं की बाबासाहेब घरातच ठेवणार आहे का, तो मोठा वेळ घरातच ठेवणार आहे का? रमाई त्यावेळेस म्हणते तो खूप देखणा आहे, राजविंड आहे आणि 4 बायकांमध्ये खेळला ना तर बायका लगेच त्याला नजर लावतात, त्याला दृष्ट लागतात, तो आजारी पडतो. म्हणून ती त्याला घरातून सुद्धा बाहेर काढत नाही. पण दुर्दैवाला त्यालाही निमोनिया होतो. एकदा तो वाचतो, पण दुसऱ्यांदा निमोनियाचा अटॅक असं येतो की त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवावं लागतं आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब कोर्टाच्या कामासाठी कोर्टात असतात. आता त्यावेळेस होतं असं की बाबासाहेबांनी निरोप जातो, बाबासाहेब तातडीनं हॉस्पिटल गाठतात. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी रमाईला त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात, पण तोपर्यंत डॉक्टरांनी आधीच हात वर केलेले असतात. बाबासाहेब राजरत्नाला मांडीवर घेतात आणि बाबासाहेबांचं सगळ्यात लाडकं लेकरू बाबासाहेबांच्या मांडीवरच प्राण त्यागतं, शेवटचा श्वास घेतो. हे ज्यावेळेस बाबासाहेब बघतात, बघा इतकं खंबीर कणखर नेतृत्व, कोणत्याही परिस्थितीत न ढासळणारं, आपल्या लेकराच्या मृत्यूनं पूर्ण ढासळून जातं. काही ठिकाणी तर असंही सांगितलं की बाबासाहेब ज्या खोलीमध्ये राजरत्न खेळायचा त्या खोलीकडे फिरकत नाही, त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केलेला आहे आणि एकांतात बसून ते फक्त दुःख करत आहे. तर त्या दुःखी माणसाला उभं करण्याचं काम सुद्धा आपलं दुःख, मातृत्वाचं दुःख बाजूला ठेवून रमाई करते. रमाई बाबासाहेबांना म्हणते की ज्या बोटानं मला कुंकू लावले ते बोट समाजाची दिशा देणाऱ्या ठराव, यासाठी तुम्हाला उठावं लागेल आणि दुःख बाजूला सारावं लागेल.
म्हणजे पहाडासारख्या माणसाला, दुःखी झालेल्या माणसाला उठवण्याचं काम सुद्धा रमाई करते. थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक ज्यावेळेस बाबासाहेब लिहितात, तर त्या पुस्तक लिहिताना बाबासाहेब त्याचं ज्यावेळेस अनावरण असतं तर त्या अनावरण सोहळ्यामध्ये भाषण करतात आणि त्या ठिकाणी सांगतात की भीमराव आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाला तो फक्त एका स्त्रीमुळे, आणि ती म्हणजे रमाईमुळे, रामूमुळे. त्यामुळे हे संपूर्ण पुस्तक मी तिला अर्पण करत आहे. थॉट्स ऑफ पाकिस्तान. बघा, बऱ्याच जणांना वाटत असेल काबाड कष्ट करणं, त्याग करणं, मुलं जाणं हे काही त्या काळात नवीन नाही. पण जर रमाईला ठरवलं असतं तर अत्यंत सुखाचा संसार त्या करू शकल्या असत्या, अत्यंत सुखाचा. आणि बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं तर लंडन, अमेरिका इकडे तिकडे राहून ते छान आपला व्यवसाय चालू शकले असते, आपापल्या मुलाबाळांना, परिवाराला घेऊन राहू शकले असते. बाबासाहेब अमेरिकेतून रमाईला एक पत्र पाठवतात. त्या संदर्भात ते लिहितात की रामू, हा दुःख आणि हे विरह आपल्याला मोठं करणार आहे, त्यामुळे काही दिवस तुला कळ सोसावी लागली. ह्या अमेरिकेत मी जो मोकळा श्वास घेतोय, इथे जातीयता नाही, इथे धर्मांधता नाही, इथे मी मुक्तपणे जगू शकतो, मुक्तपणे श्वास घेऊ शकतो आणि मला हे छान वाटतंय खूपच. जो मोकळा श्वास मी अमेरिकेत घेतोय तोच मोकळा श्वास मला प्रत्येक भारतीयाला द्यायचा आहे. काय स्वप्न बघतात बाबासाहेब. ते बाबासाहेब लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी गेलेले असतात. एका पत्रात रमाई लिहिते, ती लिहिते की आयाबाई, ज्या आजूबाजूच्या बायका आहेत त्या कुजबुजतात, मला बघून बोलतात. काय बोलतात तर काय करायची अशी बॅरिस्टर की नवरात्री लंडनला बॅरिस्टर व्हायला गेलाय आणि बाईच्या अंगावर फुटकं बने सुद्धा नाही, तिला शेण गोळा करावं लागतं, बोऱ्या निघावं लागतं, काय करायची या नवऱ्याची ती बॅरिस्टर की. असं एक दिवस रमाई बाबासाहेबांना पत्रातून लिहून पाठवतात. तर त्यावेळेस बाबासाहेबांचं उत्तर रमाईला येतं. काय उत्तर येतं? बाबासाहेब म्हणतात की रामू, हे दुःख माणसाला मोठं करतं आणि ज्याला मोठं व्हायचं असतं त्याने दुःखाचे आभार मानायचे असतात. काय म्हणतात? ज्याला मोठं व्हायचं असतं त्याने दुःखाचे आभार मानायचे असतात. सुखात माणूस सुस्त होतो तो काहीच करू शकत नाही, पण दुःख माणसाला मोठं करतं. आज ज्या बाया तुला कुजबुजताय आणि म्हणताय की तुझ्या अंगावर एक फुटकं मणी नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कुणालाही लाभणार नाही असा दागिना तुला लाभलेला आहे. आणि एक दिवस रामू, तू या हजारोच्या गळ्याला ताईत बनशील. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला केलेलं भाकीत जे आहे भविष्याने आज खरी ठरलेले आहे. आज मगाशी सरांनी सांगितलं की 10 वर्षापासून रमाई जयंती होते. 10 वर्ष काय, त्याच्या आधीपासून कोट्यावधींच्या गळ्यातला ताईत आज रमाई आहे. आणि त्या रमाईसाठी तुम्ही सगळे आलेले आहात, तुम्ही त्या रमाईच्या गळ्यातला ताईत बनलेला आहात. तर ती भविष्यवाणी त्यावेळी बाबासाहेबांनी केलेली असते. बघा, रमाईनं सगळं दुःख सहन केलं, रमाईनं त्याग केला, पण रमाईनं संघर्ष सुद्धा केला. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ज्यावेळेस बाबासाहेब या ठिकाणी आले, भारतामध्ये आले, तर प्रत्येक चळवळीमध्ये रमाई सक्रिय सहभागी झाल्या. प्रत्येक चळवळीमध्ये बाबासाहेबांना भेटायला येणारा प्रत्येक व्यक्ती रमाईला भेटत होता. त्यांची नाव नोंदणी करण्यापासून त्यांचं काम काय आहे, कोणाला आत पाठवायचं, कोणाला नाही पाठवायचे, सगळे निर्णय सुद्धा रमाई घेत होत्या. म्हणजे सक्रिय चळवळीमध्ये सहभागी होत्या. 14 तळ्याची मोहीम झाली, आंदोलन झालं महाडला. आता महाडला ज्यावेळेस बाबासाहेबांना जायचं होतं तर त्यावेळेस रमाई म्हटल्या की मी सुद्धा तुमच्यासोबत येते. आता बाबासाहेबांनी सांगितलं की तिथे येऊन तू काय करणार, आधीच तुझी प्रकृती खालावलेली, तब्येत चांगली नाही, तिथे तुझी काळजी कोण घेणार आणि तिथे बायकांचं तुझं काम काय आहे. त्यावेळेस रमाई म्हणाल्या की मी त्या ठिकाणी येईल, तुमच्या चळवळीचे जे लोक येतात ना त्यांच्यासाठी स्वयंपाक करेल, त्यांना जेवू खाऊ घालेल, त्यांची काळजी घेईल, पण मला मात्र यायचं आहे. आता बाबासाहेबांनी स्पष्टपणे नकार दिला आणि ते एका सभेसाठी निघून गेले. रमाईने इकडे ठरवलं काही केलं तर आज मी आंदोलनाला जाणार म्हणजे जाणार, 14 तळ्याच्या मोहिमेवर मी जाणार, आंदोलनाला जाणार. आता रमाई इकडे काय करतात, आपलं मस्त कपडे बिपडे सगळं व्यवस्थित सामान बिमान सगळं बांधून गाठोडं तयार ठेवतात. आता कार्यकर्ते विचारतात तर बाबासाहेब तुम्हाला आधीच नाही म्हणाले, तर ते म्हणले मी पण त्यांचीच बायको आहे. ते ज्यावेळेस येतील गाडीत बसले की पटकन त्यांच्या बाजूला जाऊन बसेल, सगळ्यांसोबत काही नाही म्हणूच शकत नाही, अशी तयारी रमाईने केलेली. तिकडे बाबासाहेबांनी ठरवलं रमाई तिकडे घरी, रामू तयार होऊन बसलेली, ती काही ऐकायची नाही, ती हट्टी आहे. मग त्यांनी काय केलं, सभेवरनं परस्पर निघून गेले. आता इकडे बाबासाहेब परस्पर निघून गेले. रमाईला कळलं, तिला अत्यंत दुःख झालं. परंतु हे कळल्याच्या नंतर तिला अजून काही वार्ता कानावर येत होत्या. वार्ता अशी आली की तिकडे बाबासाहेब रायगडावर गेले, मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्यामुळे काही धर्मवादी लोक जे काही आहे किंवा रूढीवादी आहे त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी रायगडावर येत आहे. आणि हे कळल्यानंतर ही बातमी मुंबईपर्यंत येऊन पोहोचली, रमाईच्या कानावर येऊन पोहोचली. तिला रात्रभर झोप नाही, ती तळमळत होती की काय होईल काय नाही होईल. आता त्यावेळेस सुद्धा ही वार्ता जसजशी गावाखेड्यांमध्ये पोहोचली तसतसे सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांचे गाव खेड्यामधून सगळे तलवारी घेऊन रायगडच्या पायथ्याला हजारवंत
जनसमुदाय तयार झाला. कोणीही त्यांच्यावर हमला करण्यासाठी येण्याची हिंमत केली नाही. एवढा मोठा जनसमुदाय बाबासाहेबांच्या संरक्षणात तयार झाला. नंतर पुणे करार झाला, त्यावेळी बाबासाहेबांना मरण्याच्या धमक्या येत होत्या. एकदा बाबासाहेबांची बोट बुडाली आणि त्यांचं निधन झालं, अशा अफवा रमाईच्या कानावर वारंवार येत होत्या. मग अशा अफवा येत होत्या तर रमाईलाही थोडी काळजी वाटत होती. त्या काळामध्ये काय ना आज काय, थोडंसं काही झालं की बायकांना वाटतं थोडं देवाचं करावं, थोडं धर्माचं करावं, थोडंसं काहीतरी मागावं, देवाला साकडं घालावं. तिलाही वाटलं, कारण तिने ऐकलं होतं पंढरपूरचा विठ्ठल जो आहे तो जनाबाईचं दळण दळत होता, चोखाबाच्या बायकोचं त्याने बाळंतपण केलं, तो विठ्ठल आपल्याला नक्की पावेल म्हणून ती हट्ट करते बाबासाहेबांकडे, या आषाढी कार्तिकीला मला पंढरपूरला यायचंय दर्शनासाठी. आता असं म्हटल्यावर बाबासाहेब तिला म्हणतात की तुला तो पांडुरंग आपल्यासारख्या लोकांना दर्शन देत नाही, त्यामुळे मी काही तुला पंढरपूरला घेऊन जाणार नाही, त्यामुळे हे जो काही विचार आहे हा इथं संपव. पण रमाई हट्टी होता, त्याही ऐकायला तयार होता. तर त्या म्हटलं नाही, मला भिवून का होईना मात्र पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. मग बाबासाहेब ऐकत नाही म्हटल्यावर रमाईला क्रॉस क्वेश्चनिंग भांडायला बायका पण पटायत असतात. म्हणजे नवरा सगळ्या जगाचा बॉस होऊ शकतो, पण नवऱ्याची बॉस मात्र आम्हीच असतो. बघा, मग रमाई म्हणाला, मग तिकडे त्या चौदार गळ्याचा सत्याग्रह कशासाठी केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह कशासाठी केला, जर मंदिरात जायचं नाही तर. बघा बाबासाहेब काय म्हणतात रमाईला, मला तहान लागली होती म्हणून चौदार गळ्याचा सत्याग्रह केला नाही, किंवा मला दर्शन घ्यायचं होतं आणि दर्शनासाठी मी मरत होतो म्हणून काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला नाही, तर जो अधिकार इतर लोकांना आहे तोच अधिकार मला मिळावा, समानतेचा हा लढा होता. हा लढा समानतेसाठी केलेला होता. आता एवढं सगळं सांगून सुद्धा रमाई ऐकत नाही. मग रमाई म्हटल्या की मला दुरून दर्शन घेईल, अगदी त्या चोखा मेळ्यासारखं दर्शन घेईल. तर त्यावेळेस बाबासाहेब रमाईला म्हणतात की बघ रामो, तो चोखा मेळा ज्यानं जन्मभर पंढरीची वारी केली, जन्मभर पंढरीची वारी केली, एकदाही त्यानं वारी चुकवली नाही, पण त्या चोखा मेळ्याला सुद्धा मंदिरातून दर्शन मिळालं नाही. अहो जिवंतपणी काय तर मेल्यावर सुद्धा त्याला पायरीच भेटली, मंदिरात त्याच्या समाधीला सुद्धा जागा भेटली नाही. जर आजही तुम्ही पंढरपूरला गेला तर नामदेवाची पायरी आहे, त्या पायरीवर चोखा मेळ्याची समाधी आहे, समाधीला सुद्धा मंदिरात जागा भेटली नाही. मग ही खंत आहे, जर त्या चोखा मेळ्याला दर्शन मिळालं नाही तर तुला कुठून मिळणार, आपल्याला कुठून मिळणार. तर ते सांगतात त्यावेळेचा प्रसंग, आणि बाबासाहेब व्यवस्थेला सुद्धा त्यावेळेस रमाईच्या माध्यमातून प्रश्न विचारताय काय, ज्यावेळेस चोखा मेळा गडीखाली दबून जातो तर त्यावेळेस दबून त्याचं निधन होतं, तर त्यावेळेस पांडुरंग नामदेवाच्या स्वप्नात जातो आणि नामदेवाला सांगतो की चोखा मेळ्याच्या गडीखाली दबून जे काही चोखा मेळ्याचं निधन झालंय तिथं चोखा मेळ्याच्या अस्थी आहेत, त्या अस्थी घ्या आणि चंद्रभागेत विसर्जित करा. तर बाबासाहेब त्या ठिकाणी व्यवस्थेला प्रश्न विचारताय की अरे पांडुरंगा, अरे विठ्ठला, तुला त्या चोखा मेळ्याच्या आपल्या भक्ताची इतकीच जर काळजी होती तर जिवंतपणी जायचं ना रे एकदा तरी त्या बडव्या पुजाऱ्यांच्या स्वप्नात आणि सांगायचं घेऊ द्या एकदा तरी त्या चोखा मेळ्याला मंदिरात जाऊन दर्शन. काय विचार बाबासाहेब सांगतात बघा रमाईला त्या ठिकाणी. म्हणजे अंधश्रद्धेवर सुद्धा त्या ठिकाणी ते प्रहार करतात आणि पुढे रमाईला म्हणतात की रामो, मी असं पंढरपूर उभारेल ज्या ठिकाणी लोक दर्शनासाठी येणार नाही, भक्तीसाठी येणार नाही, कशासाठी येतील तर क्रांतीसाठी येतील. असं पंढरपूर, ज्या पंढरपुरातून समतेचा संदेश गावागावात पोहोचेल, बंधुत्वाचा सुगंध प्रत्येक घरात पोहोचेल आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळेल. आणि हे विचारांचं पंढरपूर जे आहे हे वैचारिक लोक या ठिकाणी बसलेले ही बाबासाहेबांची देण आहे, हा रमाईचा त्याग आहे. रमाई पंढरपूरचा हट्ट सोडते तर त्यावेळेस बाबासाहेब रमाईलाही कबीरांचा दोहा सांगतात, दुनिया इतनी बावरी जो पत्थर पूजे जाए, घर का पत्थर कोई न पूजे जिसका पीसा खाए. तो दगडच आहे जातं पण त्याला कोणी विचारत नाही, पण त्याच जात्याला ठोकून मूर्ती केली तर तिथे जाऊन आपण शेंदूर फासतो. रमाईला तिच्या काळात अंधश्रद्धा समजली, आज आपल्याला समजली आहे का, आज आपण अंधश्रद्धेतून बाहेर पडले आहे का. बाबासाहेबांचा लढा असेल, महात्मा फुलेंचा लढा असेल, शाहू महाराजांचा लढा असेल, महानायकांचा लढा असेल, संपलाय का, नाही संपलाय. मी म्हणेल देसाई सर, हा लढा अजून मजबूत होत चाललेला आहे. बघा आपण खरंच अंधश्रद्धेतून बाहेर पडलोय का. आज जर पाहायला गेलं जेवढे आम्ही उच्च शिक्षित होतोय, जेवढे आमचे पोशाख बदलताय, पेहराव बदलताय, घरं बदलताय, तेवढी आमची अंधश्रद्धा अजून प्रबळ होत चालली आहे. शहरांमध्ये कोल्ह्यामध्ये व्रत आणि वैकल्यांच्या वेळेस, उपवासाच्या वेळेस, सणांच्या वेळेस एक कानावर येतं माझ्या वारंवार, नाही बाई आमच्याकडे असं नाही करत बरं, नाही नाही आमच्याकडे ही पद्धत असते, आमच्याकडे हे करतात, आमच्याकडे ते करतात, आमच्याकडे असं करतात, आमच्याकडे तसं करतात. प्रचंड फॅशन वाढत चाललेली आहे, प्रचंड फॅशन. उपवास
पौर्णिमा येईल बघा आता जून मध्ये, सावित्री महिना, वट सावित्रीला आदल्या दिवशी मेकअप कसा करायचा, ताट कोणतं सजवायचं, साडी कोणती घालायची आणि फोटो सकाळी 6ला स्टेटसला पडला पाहिजे. किती व्ह्यू झाले हे महत्वाचं. ट्रेंड झालेला उपवास म्हणजे श्रद्धा किती माहित नाही पण ट्रेंड फास्ट आहे. मग हा ट्रेंड इतका बदलत चाललेला आहे. युनिफॉर्म मध्ये सुद्धा आमच्या महिला फेरे घेत आहे आणि स्टेटसला टाकताय, लाखो व्ह्यूज मिळत आहे. म्हणजे इतकी आमची अंधश्रद्धा आहे. आता हे पुरुष लोक म्हणतात, म्हणजे माझ्याकडे जे पेशंट येतात ना, तर त्यात काय होतं माहित आहे का, बऱ्याचदा एखादी बाई असते, तिला म्हणते की मावशी उपवास करू नका, कारण उपवासामुळे हे सगळं होतंय, तुम्ही पथ्य करत नाही, मग रिझल्ट कसा येईल. मग त्या काय म्हणतात, नाही मॅडम फक्त 1 सोमवार करते. किती? फक्त 1 सोमवार, म्हणजे 4 सोमवार नाही, आणि फक्त 1 चतुर्थी महिन्याला एकदाच असते, 5वा झाला. एकादशी फक्त 2, त्या बुडवत नाही. आणि आजकाल फक्त 4च मंगळवार सांगितले एका स्वामीने, तेवढे करते. 30 दिवसातले 10 दिवस उपाशी आहे, 20 दिवस खाते. काय करावं? मग लोक काय म्हणतात, बावळा ठेव, ऐकत नाही. नवरा म्हणतो बावळा ठेव, ऐकत नाही, त्याच्यासाठी सोमवारचं व्रत करतो, तो म्हणतो बावळा ठेव, हे अक्कल नाहीला. आणि हे काय म्हणतात माहित आहे का, महिला या अंधश्रद्धेच्या बळी आहे, मुळीच बळी नाहीये, त्या बळी नाहीये, अंधश्रद्धेच्या त्या वाहक आहे. कशा मी तुम्हाला गोष्ट सांगते बघा. पित्राचं जेवणाचं ऐकलं असेल तुमच्याकडे, जर घालत नसेल तरी. हा, आता पित्राचं जेवण असतं ना, तर पित्राच्या जेवणामध्ये खूप कडक नियम असतो, बरोबर. आता एक सासू असते आणि ती सुनेला सांगते की बघ पित्राचं जेवण बनवते आपण, आणि पित्राच्या जेवणामध्ये इतकं बारकाईनं सगळं व्यवस्थित करावं लागतं, थोडी सुद्धा चूक चालत नाही. थोडीशी चूक झाली तर काय होतं पित्राच्या जेवणात, तुम्ही सांगा, तोपर्यंत मी पाणी देते. काय माहिती अंधश्रद्धा काही परफेक्ट नाहीये बघा. पित्राचं जेवण इतकं व्यवस्थित बनवावं लागतं, थोडी जरी चूक झाली तर आपले पूर्वज आपल्याला धरतात म्हणे. माहित नाही धरतात कसं, पूर्वज आपल्याला धरतात म्हणे. कोण म्हणते? सासू सुनेला सांगते, आणि सासू पुढे सांगते की हे बघ आता माझ्या सासूचं पित्र आहे, आणि माझी सासू इतकी खटाळ होती, थोडीशी जरी चूक झाली तर अशी तोंड करायची, अशी तोंड करायची, मी तर थोडीशी सुद्धा चूक तिच्या पित्राच्या जेवणात करणार नाही म्हणते. आता सून विचार करते, हिची सासू कशी होती माहित नाही, पण ही कशी आम्हाला चांगलंच माहिती आहे, तर मी तर नखभर सुद्धा चूक करणार नाही. कोण म्हणते? सून बनवून म्हणते. आता जर जसं सासू पित्र बनवत असते, सून व्यवस्थित बघत असते, अगदी डोळ्यात तेल लावून बघते, कुठं काय ठेवते, कुठं कसं ठेवते, किती मीठ टाकते, किती मिरची टाकते, एकदम परफेक्ट. होतं असं की आता पित्राचं नैवेद्य दाखवायची वेळ येते. आता नैवेद्य दाखवायचं असतं, तेवढंच होतं असं की काळ्या मागे फिरून जात असतात. आता सासू विचार करते, मांजराची जात तर खूप चिवट आहे, आता चुकून ह्याचा नैवेद्याला शिवली, उष्ट केला तर सगळं मेहनत पाण्यात जाईल, म्हणून सासू काहीच विचार करत नाही, काही बोलत नाही, पटकन एक दालका घेते, त्या मांजराला झाकून ठेवते. आता सुनेनं हे सुद्धा व्यवस्थित पाहते. आता दुर्दैवानं होतं असं की पुढच्या वर्षी सासूबाई जाते. आता पित्राचं जेवण बनवायची वेळ येते सुनेवर. आता सून काय करते, सासूनं जसं होतं तसाच नैवेद्य होते, त्याच पद्धतीने बनवते. मस्त केळीच्या आवाज देते, जरा म्हणतात जा आणि जाऊन काळं मांजर घेऊन या म्हणते. विचार करते उपासाला काय खातात आपल्याकडे, साबुदाणाच खातात ना, बरं साबुदाणाच खातात ना, उपासाला साबुदाणा चालतं, कोणी सांगितलं माहित नाही. हे काळा मांजरच आहे. तमिळनाडूमध्ये भारत स्वातंत्र्य झाला 1947ला, 1948ला तमिळनाडूमध्ये एका शेतकऱ्यानं साबुदाण्याचं पहिलं उत्पादन काढलं, आणि तेव्हापासून अख्ख्या महाराष्ट्र भारतभर साबुदाणा चालतो. कोणी सांगितलं माहित नाही. मी बऱ्याचदा जोशी काका असतात, बऱ्याचदा मंदिरात कार्यक्रम होतात व्याख्यानाच्या अंधश्रद्धेवर, त्यावेळेस जोशी काकांना विचारते, जोशी काका कोणत्या ग्रंथात आहे साबुदाणा? साबुदाणा तर भारतीय पण उत्पादन नाही, बटाटा भारतीय उत्पादन आहे, ते भारतीय उपवासाला कसं चालतं माहित नाही. काळा मांजर आहे. मग आता आई म्हणजे बघा, तुम्ही श्रद्धा ठेवा, पण त्या श्रद्धेचे डोळे काढून आंधळी केली की ती काही कामाची राहणार नाही, ती तुम्हाला मार्ग दाखवणार नाही. तुम्ही भक्ती ठेवा, पण ती भक्ती ज्यावेळेस भीतीत परिवर्तित होते तर तिथं प्रगती कधीच कुठेच होत नाही. आज 99% महिला आरोग्याच्या समस्या आहेत, आणि हा सगळ्या अंधश्रद्धेतून तपासाच परिणाम आहे. फक्त उपवासाचे थोडे थोडे ट्रेंड बदलत चाललेले आहेत. तर आज अंधश्रद्धेतून बाहेर पडा. बघा, डॉक्टर बाबासाहेबांनी रमाईला अंधश्रद्धेतून बाहेर काढलं. आज तुम्हाला आम्हाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम चळवळींचं आहे. पण खरं तर चळवळी कशा चालतायत ह्याचा जर विचार केला तर तोही एक मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे.
बघा आजकाल प्रत्येक पुरुषांसाठी आहे महत्वाचं, बायको उपास तपास करणारी असावी, बायको अंधश्रद्धाळू असावी, बायकोने घरात चल म्हटलं की चलावं, बस म्हटलं की बसावं, उठ म्हटलं की उठावं, म्हणजे बायको रमाईसारखी असावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज आहे. बाबासाहेबांचा विचार तसा नव्हता रमाईबद्दल. आता बऱ्याच जणांना रमाई चरित्र वाचलं की वाटू शकतं की बाबासाहेबांनी बायकोला किती कष्ट करायला लावले, किती कष्टाळू बायको त्यांना भेटली. आजही प्रत्येक पुरुषाला बायको रमाईसारखी कष्टाळू पाहिजे, पाहिजे की नाही? बरोबर आहे, ताई हो म्हणतात, म्हणजे रमाईसारखी पाहिजे. पण बघा बाबासाहेबांचे विचार आधी जाणून घ्या. ज्यावेळेस बाबासाहेब बॅरिस्टर होऊन भारतात परत आले, पहाटेची वेळ होती, रमाई ज्यावेळेस बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी पुढे जाते तर बाबासाहेब तिला जवळ घेतात आणि काय म्हणतात की जर दर्शन घ्यायचं झालं तर तू माझं नाही घ्यायचं, मी तुझं घ्यायला हवं, कारण आज मी जो काही आहे तुझ्यामुळे आहे. हा केवढा पुरोगामी विचार ते देत आहेत. आपल्याला बायकोचा आवाज थोडासा जोरात आला आपल्यापेक्षा तरी हा गप्पस तोड करू नको म्हणतात, नाही सहज आपल्याला बायकोचा मोठा आवाज सुद्धा. मग जर आपल्याला वाटत असेल की बायको रमाईसारखी असावी, काबाड कष्ट करणारी, कष्टाळू असावी, तर आपल्याला आधी काय व्हावं लागेल? बाबासाहेब व्हावं लागेल. आपण रमाई आणि बाबासाहेबांच्या पत्रांचे मी काही संदर्भ दिले तर बघा ना, संवाद कौशल्य किती छान आहे. दूर राहिलेले ते डिस्टन्स रिलेशनशिप आहे, मात्र रिलेशनशिप मध्ये सुद्धा संवाद किती छान आहे त्यांच्यामध्ये. पण आज जर आपण बघितलं परिवारामध्ये एक जोडप्यांमध्ये खरंच संवाद होतो का हो? आमचे सामाजिक कार्यकर्ते असतात आणि चुकून त्यांच्या घरी गेले आणि बायकोला विचारतात ताई दादा कुठे गेले, कुठे गेले की काय आहे की कुठे असतात की, असं उत्तर मिळतं. अहो सामाजिक कार्यकर्ता तर समाजाचं काम करतोय आणि बायको म्हणते काय आहे की कुठे आहे की कुठे असतात की, असेच उत्तर तुम्ही जाऊन विचारा कधी प्रत्यक्षात अनुभव घ्या. कुठे होणारच असतं की काही काय तर म्हणतात, आई वडील असतात की काय नुसतं तवळ्यासारखी हिंडतं म्हणतात, काय करतं कोणतं काम करतं की कोणता कार्यकर्ता आहे की. काय होतं माहितीये का, हे संवाद साधत नाहीये. आपण समाजासाठी काय करतो हे जोपर्यंत तुमच्या परिवाराला कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला आदर मिळणार नाही. चार माणसं गळ्यात हार घालताय, सत्कार करताय, घरात मात्र तुम्हाला खायचे वांदे. काय अर्थ आहे त्या सत्काराने सन्मानाला? म्हणून पहिला सन्मान आपल्या घरात व्हायला हवा. आमचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणतात की प्रत्येक घरी संसद पाहिजे, संसदेसारखी प्रत्येक घरात प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजे. आणि जोपर्यंत ही चर्चा होत तोपर्यंत आपण काय करतो हे लोकांना कळत नाही. काल परवाचीच गोष्ट आहे, हिंगोलीमध्ये व्याख्यान होतं माझं, परिवर्तनवादी चळवळीमध्ये महिलांची भूमिका या विषयावर. अण्णाभाऊ साठे त्यांची व्याख्यानमाला असते, त्यामध्ये 8 दिवसाखालची गोष्ट आहे. आता माझा मुलगा काल परवा मला चिडून म्हणाला, कारण 3 तारखेपासून सलग व्याख्यान चालू आहे आणि ज्या दिवशी व्याख्यान असतं त्या दिवशी हॉस्पिटल असतं. अगदी रविवारी पण मी हॉस्पिटल बंद ठेवलं नाही कारण बाहेर फिरते त्यामुळे. तर माझा मुलगा मला म्हणाला मम्मी आज संडेला तू घरी ये. म्हणजे नाही रे बेटा, आता आज व्याख्यान आहे, एक व्याख्यानाला जायचं. काय यार म्हणे तुझं 2 महिने झाले सारखे व्याख्यान 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 लावलंय, बस कर ना यार मम्मी, बस कर ना, किती करणार आहे म्हणे तू आता, आणि काय मिळतात म्हणे त्या व्याख्यानातून. तर मला थोडंसं वाईट वाटलं की आपण त्याला वेळ देऊ शकत नाही म्हणून मुलाची चिडचिड होते. मुलं अत्यंत गुणी आहे तरी पण त्याची चिडचिड होते. झालं असं की हिंगोलीला मी व्याख्यानाला निघाले आणि जो ड्रायव्हर होता तो त्याचा एक चांगला मित्र आहे, म्हणजे चांगला ते बोलतात. मग ते दादा सहज विचारले सापडले येतो का रे? तो म्हटलं हो मी येतो. आणि तो हिंगोलीला माझ्यावर व्याख्यानाला आला. झालं असं व्याख्यानाला गेल्याबरोबर माझी एंट्री झाली. एंट्री झाल्यावर त्यांनी रेस्ट हाऊस बुक केलं होतं. काही कार्यकर्ते गाडीजवळ आले, त्यांनी बुके वगैरे दिलं, हे सगळं त्यांनी पाहिलं. मग आम्ही रेस्ट हाऊसला गेल्यावर अनेक तिथले जे काही जेवढे सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते होते सगळे येऊन भेटत होते, बुके देत होते, सत्कार करत होते. काही छान वाटलं भेटून म्हणत होते, कोणी फोटो काढत होते, हे सगळं त्यांनी बघितलं. त्याने संपूर्ण हिंगोलीचा रेस्ट हाऊसही छान आहे, त्याने सगळं रेस्ट हाऊस फिरून बघितलं आणि म्हटलं मम्मी आता आपण इथे राहणार, म्हटलं आपल्यासाठीच बुक केलेलं आहे. ओके मम्मी, छान वाटलं त्याला, मग प्राऊड वाटला. नंतर गेले व्याख्यानाच्या ठिकाणी, गेला स्टेजवर, माझा सत्कार वगैरे झाला, मी बसले. आता व्याख्यान चालू होण्यापूर्वी तो पब्लिकमध्ये बसले होते, त्याला मी खुणवलं की तू इकडे म्हणून. तो आला आणि माझ्या शेजारी बसला आणि ते पत्रिका वगैरे वाचू लागला. आणि नंतर झालं असं की व्याख्यानानंतर सुद्धा अनेक महिला येऊन मला भेटल्या, बोलल्या, फोटो काढले वगैरे वगैरे, आणि काही छान म्हणजे स्तुती वगैरे कौतुक भरपूर झाले. हे सगळं त्याच्या समोर घडत होतं. तो माझ्या बाजूला येऊन बसला आणि म्हणाला की मम्मी आय लव्ह यू, आय एम सिरियसली प्राऊड ऑफ यू. म्हणजे बघा, जोपर्यंत आपले लेकरं बाळ, आपले पप्पा काय करतात, आपली मम्मी काय करते प्रत्यक्षात बघणार नाही तोपर्यंत त्यांना जाणीव होणार नाही. म्हणून कळू दे लहानपणापासूनच. कारण आज जर बघितलं आपण तर आपल्या घरातले संवाद खरंच हरवत चाललेले आहे. पप्पांना वेळ नाही म्हणतो, पप्पा आले ऑफिसवरनं की मस्त सोफ्यावर पडतात. ती मागे एक बाई म्हणाली होती, रील्स होता तो एक, म्हणजे कोणाला राग येऊन देऊ नका, तर ती म्हणते की आपल्या मुलांना सांभाळणं सोपं आहे, पण जे आधीच बिघडून आपल्या पदरात पडले त्याला कसं सांभाळायचं. ते आलं की सोफ्यावर पडतं आणि मोबाईल स्क्रोल करत राहतं, मोबाईल हल्ला तर कळतं जिवंत आहे म्हणून. रील्स होता, मी नाही म्हणत. आणि आपण म्हणतो की आपल्याला मुलाबाळांसाठी वेळ नाही. आईचं सकाळचं काम होतं, संध्याकाळचं काम होतं,
2 वेळेचं स्वयंपाक धुलं भांडं झाडणं पुसणं 11-12 पर्यंत होऊन जातं. संध्याकाळचं काम असतं. दिवसभर मला वाटत नाही की आता एकदमच खुरपं बिरपं घेऊन कामाला कष्टाला जाणाऱ्या बायका खूप कमी उरलेल्या आहेत. दिवसभर आपल्याला वेळ असतो, मग आपण कधीतरी मोबाईल घेतो, रील्स बघत बसतो, काहीतरी करत बसतो. मात्र 4 मुलांना तासभर बसून आपण विचारत नाही बापू काय करतोय, अभ्यास करतो की नाही, फक्त परीक्षाला विचारतो काय रे झाला का नाही अभ्यास, एवढंच विचारतो. तुम्हाला सांगा आपली खरंच मुलं घडतील का? बघा, रमाईन आपली आई गमावली, वडील गमावले, 3 अपत्य गमावले, आनंदराव गेले, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा गेला. हे सगळे गमवावे लागले. का गमवावे लागले बरं? या सगळ्या लोकांना हे मृत्यू का बघावे लागले? का बघायची परिस्थिती होती? तर व्यवस्था, त्यावेळेची व्यवस्था अशी होती की बहुजन समाजातील लोकांच्या हातात कष्टाचे काम हातात मिळायचे. शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही, नोकरी नसल्यामुळे पैसा नाही, आणि मुख्य कारण शिक्षण आहे. आणि ते या समाजात दिलं तर हा समाज पुढे जाईल. म्हणून बाबासाहेबांनी या व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला, आणि व्यवस्थेच्या विरोधात लढा देऊन त्यांचा तो लढा यशस्वी झाला आहे. त्यांनी काय सांगितलंय? शिका, आपण शिकलो. त्यांनी सांगितलंय की संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. आपण शिकलो आणि संघर्ष करतोय. मधलं जे संघटित व्हा म्हटलंय ना ते तेवढं राहिलेलं आहे. संघटना फार झाल्या, फक्त लोक संघटित होणं बाकी आहे. जर संघटित होऊन लढलं नाही तर काय होईल माहिती आहे का? परिवर्तनाची ही जी चळवळ आहे ना, ही सोपी चळवळ नाही. बघा, बाबासाहेब आणि रमाईनं आपल्यापर्यंत ही चळवळ आणून दिलेली आहे, आपल्याला ती पुढे न्यायची आहे. ते पुढे नेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तसं येणार नाही, पण 2 शब्द 2 ओळी मी ते सांगते. निबिड जंगले तुडवित आलो, निबिड जंगले तुडवित आलो, फोडून याटा हो, फोडून याटा हो. रथ समतेचा, रथ समतेचा, रथ समतेचा, रथ समतेचा, रथ समतेचा इथे आणला, सांभाळून न्या हो, सांभाळून न्या हो. हा समतेचा रथ त्यांनी इथे आणून दिलेला आहे, आणि हा आपल्याला पुढे न्यायचा आहे. पण पुढे नेण्यासाठी आपल्याला काय व्हावं लागेल? सगळ्यात महत्वाचं संघटित व्हावं लागेल. चळवळी तुम्हाला वाटतं मी एका मोठ्या चळवळीत काम करते, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता आहे. अनेक या ठिकाणी बसलेले दादा अनेक चळवळीमध्ये आहे, दादा जिल्हा परिषदेत आहे. आपण चळवळीत काम करतो म्हणजे जयंता उत्सव साजरे करतो, मिरवणुका काढतो, महापुरुषांचं नाव घेतो, घरात महापुरुषांच्या फोटो लावतो, आणि मग मी चळवळीचा कार्यकर्ता आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर हे थोथांड आहे. ही चळवळ ही थेट चळवळ आहे. आपण थेट पुरोगामी आहोत. चळवळ काय आहे? तर व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याची धमक ज्यावेळेस आपल्यावर निर्माण होते, आणि त्यासाठी आपल्याला समर्थक होऊ शकत नाही. बघा, चळवळ आजपर्यंत ज्यांनी गाणी उभी केली त्यांना त्याची फळं भोगावी लागलेली आहेत. अगदी संत ज्ञानेश्वर ब्राह्मण होते, ते ब्राह्मण व्यक्तीने चळवळ चालू केली, भागवत धर्माची पताका हातात घेतली, त्यांना या समाजाला वाईट टाकलं होतं, आणि पैठणच्या धर्मपीठाने त्यांना धर्मात घेणं नाकारलं होतं. ज्ञानेश्वरांना सुद्धा वाईट टाकलं. संत नामदेव यांनी भागवत धर्माची पताका 40 वर्ष चालू शकत 40 वर्षांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली, महाराष्ट्रातून गुमानपर्यंत गेले. पण ते संत नामदेव ज्यावेळेस औंध्याच्या मंदिरात आले तर त्यावेळी संत नामदेव स्वतः लिहून ठेवतात, नामा टाळ विना लेके औंधे के मंदिर में गया, नामा टाळ विना लेके मंदिर में गया, पूजा करते समय पुजारियों ने बाहर ढकलाया, ऐसा नामा दर्जी तूने काय को बनाया. ते प्रत्यक्ष भगवंताला प्रश्न करताय. अरे 4 वर्ण गाय के 1 वर्ण का दूध तुम काहे के ब्राह्मण, हम काहे के सूत. त्या संत नामदेवाला ही चळवळीची फळं भोगावी लागली होती. मंदिरातून त्यांना हाकलून दिलं होतं. संत तुकाराम महाराज, जे तुकाराम महाराज जन्मभर कर्मकांडाची लिहिले, ते सदैव फक्त वयाच्या 32व्या वर्षी वैकुंठाला धाडले, गेले नाही, वैकुंठाला धाडले. संभाजी महाराज यांना शिक्षा दिली, औरंगजेबाने शिक्षा दिली, तर ती शिक्षा कत्लेआम करण्याची असती. पण संभाजी महाराजांना जी शिक्षा झाली ती शिक्षा त्यांनी ग्रंथ वाचले, लिहिले, ऐकले म्हणून झालेली आहे. त्यांनी बुधभूषण संस्कृतमधून ग्रंथ लिहिले आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही शिक्षा भोगावी लागली. म्हणजे जिवंत त्यांनी मरण यातना त्यांना भोगावी लागली. छत्रपती शिवाजी महाराज चहूकुलचा छत्रपती, विष देऊन संपवला. खरं सांगे बहुजना, तुला रागकारी येत नाही, लेका बापाचा बाप बदलला, तुला जागकारी येत नाही. छत्रपती संभाजी महाराज संपवले, छत्रपती शिवाजी महाराज संपवले. आत्ताच घेतलं तर दाभोळकर झाले, कलबुर्गी झाले, गौरी लंकेश झाले, हे सगळे संपवले. का संपवले? एकटे लढले म्हणून संपले. मग आपल्याला काय करायचंय?
संघटित होऊन लढायचंय. जोपर्यंत आपण संघटित होऊन लढत नाही तोपर्यंत आपण जिंकणार नाही. साधा उदाहरण दात आहे, पांढरे शुभ्र स्वच्छ दात असतात आपल्या, आपली स्माईल दिली की असं वाटतं काय छान आहे, मोठ्यासारखी दात आहे की नाही. पण चुकून तो दात पडला, चुकून तो दात पडला तर काय होतं त्या दाताचं, फेकून देतो आपण. डोक्याची केस आहे, काय छान वेली आहे, कधी कधी आपल्याला इच्छा वाटते एखाद्याच्या वेली, इतकी सुंदर वेली आहे केसांची. चुकून बायकोची तुझी वेली खूप छान आहे, तुझी केस खूप सुंदर आहे, तू कापू नको म्हणतो नवरा, आणि चुकून त्याचा केस त्याच्या ताटात आला तर किती जीवाचं ते पापड होतो. तोपर्यंत संघटित केसांसोबत त्या केसाची व्हॅल्यू आहे. दात जोपर्यंत तोंडात आहे दातांच्या व्हॅल्यूमध्ये तोपर्यंत त्याची व्हॅल्यू आहे. आणि ज्यावेळेस संघटनेतला व्यक्ती एकटा पडतो, बाहेर पडतो, तर काय केलं जातं, तो फेकून दिला जातो. मग जर आपल्याला फेकून दिलं जायचं नसेल तर आपल्याला संघटित होऊन लढावं लागेल आणि हा लढा पुढे न्यावा लागेल. आता बघा, रमाईचा लढा असा कार्यक्रम झाल्यावर जो कार्यकर्ता असतो, जो कार्यक्रम करणारा असतो, त्याला अत्यंत खालच्या थराचं बोललं जातं. पहिला आरोप लावला तर त्याने पैसेच खाल्ले, दुसरा आरोप लावला जातो याचं चारित्र्य हनन, किंवा याच्याशी बोलला त्याच्याशी बोलला, असं असं आमकाम काय. तुम्ही म्हणतात काम करा, आम्ही करतो, पण लोक चारित्र्य हनन करतात आमचं. बघा, आजचा लढा आणि महापुरुषांचा लढा थोडासा बदललेला आहे. त्यांचा लढा वेगळा होता, आपला लढा वेगळा आहे, परंतु परिस्थिती अजूनही तीच आहे. लढा मात्र बऱ्यापैकी समांतर आहे, आपल्याला समान पद्धतीनेच पुढे जावं लागणार आहे. तर मग आता हे जे काही विरोधक असतात, त्या विरोधकांना कशी मात करायची म्हणून संभाजीराजे लिहितात भूतभूषणमध्ये, ते सांगतात की हे नागराजा जास्त तळपू नको, हे नागराजा जास्त तळपू नको, दुर्जनांची जमा तुझ्याहून फार जास्त आहे, तुझ्या फक्त एका जिभेत विष आहे, त्यांचं सर्वांग विषाने लागतं. तसे दुर्जन काय करणार आहे, तुमचं सत्य वेशेवर येईपर्यंत त्यांचं फोटो गावभर निघून आलेलं असतं. मग आता याला काय उत्तर द्यायचंय, शांत राहायचं आणि आपल्या कामातून उत्तर द्यायचं. फक्त आपलं काम बोललं पाहिजे, शांत राहून फक्त काम करायचं, पुढे जायचं, हा लढा लढायचा. कारण त्यांना माहिती आहे तुमच्या बुद्धीशी यांची तुलना होऊ शकत नाही. आता तुम्ही फार विचाराने प्रगल्भ आहे, खूप मोठे आहात, तुमच्याशी त्यांची तुलना होऊ शकत नाही, म्हणून ते तुमच्यावर छुपे हल्ले करतात. आणि सगळ्यात मोठा छुपा हल्ला असतो भ्रष्टाचाराचा आणि चारित्र्य हननाचा. त्यांना हल्ले करत बसू द्या, तुम्ही तुमचं काम करा आणि पुढे जा. एक वेळ इतकं पुढे जाऊ की त्यांना जे काही हल्ले करणारे आहेत त्यांना माना वर करून पुढे पाहावं लागेल. हे लढायचं असेल तर आपल्याला आपलं आणि परक ओळखता आलं पाहिजे. आपल्याला आजचा अफजल खान ओळखता आला पाहिजे, आजचं दारिद्र्य ओळखता आलं पाहिजे, आजची गरिबी ओळखता आली पाहिजे, आजची बेरोजगारी ओळखता आली पाहिजे, आणि या सगळ्यांशी लढता आलं पाहिजे. आणि लढण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं पाहिजे आपला मेंदू जागृत असायला पाहिजे.